नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। पाहुयात महाफास्ट न्यूज 100। उन्मेष पाटलांचा अखेर ठाकरे गटामध्ये प्रवेश। आमदार खासदार होणं हे उद्दिष्ट नव्हतं। मी केलेल्या विकासाची भाजपला किंमत नाही। पक्ष प्रवेशानंतर उन्मेष पाटलांचं वक्तव्य। वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती। फसगत करणाऱ्या लोकांना यापुढे निवडून द्यायचं नाही। उन्मेष पाटलांच्या ठाकरे गटाच्या पक्ष प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंचा निशाणा। उन्मेष पाटलांच्या जळगावमधील संपर्क कार्यालयावरील भाजप पक्षाचं कमळ चिन्ह काढलं। उन्मेष पाटलांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश। आमच्या उष्ट्यावर ठाकरे गट पोट भरतय। संजय राऊतांना आमचे उष्टे लखलाभ हो। उन्मेष पाटलांच्या ठाकरे गटातील प्रवेशावर आशिष शेलार यांची टीका। भाजपने एकनाथ शिंदेंचा बळी घेऊ नये। जागा वाटपावरून बच्चू कडूंचा भाजपवर निशाणा, तर एकनाथ शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न होऊ शकतो। राजकारण करा, पण युतीमध्ये सोबत घेतलेल्यांसोबत घातपात नको। बच्चू कडूंचा भाजपवर निशाणा। सरकारी नोकरीचा राजीनामा, राजकारणामध्ये सक्रिय होणार ज्योती मेटेंची। शरद पवारांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया। मेटे बीड लोकसभेतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। काँग्रेसला वर्ध्यातून हद्दपार करण्याचं काम पवारांनी केलं। पवारांचे आभार, त्यांनी वर्ध्यातून पंजा गायब केला। रामदास तडस यांच्या प्रचार सभेत फडणवीसांचं वक्तव्य। सिंधुदुर्गमध्ये भाजप निवडणुकीच्या कामाला लागलेला आहे। राणेंच्या अध्यक्षतेखाली बैठकांचा सपाटा। कुडाळमधील सिंधुदुर्ग भाजपची कोर कमिटीची महत्त्वाची संघटनात्मक बैठक। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी नारायण राणेंना उमेदवारी घोषित होण्याची शक्यता। भाजपकडून नारायण राणेंच्या नावाची चर्चा। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आम्हाला विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे असा सामना हवा। महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेचा तिढा कायम असताना खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। नाशिकचा उमेदवार मीच, इलेक्टिव्ह मेरिटच्या आधारे मला तिकीट मिळणार। खासदार हेमंत गोडसेंचा दावा। उमेदवारी जाहीर नसताना गोडसेंकडून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात। उठा उठा निवडणूक आली, ढोंगी हिंदुत्वाची चादर ओढण्याची वेळ आली। भाजपने ट्विट करत उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा डिवचलं। ईव्हीएम संदर्भातील याचिकेवर 10 एप्रिलला सुनावणी होणार। निवडणुका जवळ येत असल्यामुळे सुनावणी लवकर होण्याची वकील कपिल सिब्बल यांची मागणी। ईव्हीएमद्वारे मत नोंदवलं गेलं की नाही याची पुष्टी होत नाही, याचिकेमध्ये उल्लेख। राहुल गांधींकडून केरळच्या वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी राहुल गांधींची वायनाडमध्ये भव्य रॅली। वायनाडमधील रोड शोमध्ये प्रियांका गांधी यांचा सुद्धा सहभाग। अजित पवार गट कोर्टाच्या आदेशाचं पालन करत नाही। अजित पवार गटाच्या विरोधात अभिषेक मनु सिंघवी यांची याचिका। घड्याळ वापरण्यासंदर्भात कोर्टाच्या आदेशाचं पालन होत नाही, मनु सिंघवींचा आरोप। आमदार विश्वजित कदम यांच्या काँग्रेसच्या बैठकीवर बहिष्काराचा पवित्रा। सांगलीच्या जागेवरून विश्वजित कदम पुन्हा आक्रमक। हेमंत पाटलांच्या विरोधामध्ये 2 आमदारांनी गुप्त बैठक घेतली। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा बांगर आणि मुटकुळेंचं नाव न घेता दावा। हेमंत पाटलांच्या उमेदवारी विरोधात शिंदे गटामध्ये वाद। अंबादास दानवे यांचं वक्तव्य। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी वर्ध्यामध्ये रामदास तडस यांचं शक्ती प्रदर्शन। वर्धा शहरामध्ये महायुतीची भव्य रॅली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रॅलीमध्ये सहभागी। बच्चू कडू यांच्याकडून मातोश्री इंदिराबाई कडू यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन। अमरावतीमध्ये दिनेश बुब यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी बेलोरा गावामध्ये बच्चू कडूंवर जेसीबीवरून फुलांची उधळण। शरद पवार गटाची उर्वरित 5 जागांची यादी आज जाहीर होणार। रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात येणार। शिवसेनेची उर्वरित उमेदवारांची यादी आज येईल। शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांची माहिती। यवतमाळ, वाशीममध्ये आमचा उमेदवार शेवटच्या दिवशी अर्ज भरेल। वरिष्ठांनी मला आदेश दिले तर मी लोकसभा लढवणार, संजय राठोड यांची प्रतिक्रिया। यवतमाळ, वाशीममधून उद्या शिवसेनेचा उमेदवार अर्ज भरेल। संजय राठोडांची यवतमाळ, वाशीममध्ये ताकद जास्त। तिकीट कुणाला द्यायचं हा अधिकार शिंदेना, उदय सामंत यांची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचे 8 आमदार माझ्या संपर्कात। शिंदे गटाचे नेते उदय सामंतांचा दावा। मुख्यमंत्री शिंदेंची 8 आमदारांसोबत भेट घडवून देणार, सामंतांची माहिती।